नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे इथे पुणे मेट्रोसाठी भरपूर जागा निघाल्यात. मित्रांनो, भरपूर जागांची भरती आहे, पगारसुद्धा चांगला भेटणार आहे आणि जागा पण भरपूर आहेत. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती जागा निघाल्यात, किती जागा निघाल्यात, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे निघालेली जाहिरात आहे. तुम्ही तर पाहू शकता कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही तर पहा, ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे 1 मार्च 2022 रोजी आणि शेवटची तारीख आहे 21 मार्च 2022. म्हणजे 21 मार्च 2022पर्यंत तुम्ही तर कधीही अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करावं लागणार आहे. आणि त्यासाठी ते वेबसाईट दिलेली आहे. तुम्ही तर पाहू शकता www.punemetrorail.org या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, चला पाहूया डिटेल्समध्ये कोणकोणत्या जागा आहेत, किती जागा आहेत याच्याविषयी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पहिली जागा आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिलसाठी निघालेली जागा आहे. पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टची निघालेली जागा आहे. मित्रांनो, तुम्ही तर पाहू शकता एक पद आहे आणि एक पद आहे ते अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे, म्हणजे सर्वांसाठी खुलं आहे. यासाठी मिळणारं वेतन तुम्ही पाहू शकता 1,20,000 ते 2,80,000 रुपयेपर्यंत तुम्हाला ते वेतन मिळणार आहे. आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता काय असेल तर तुम्ही तर पाहू शकता तुमचा फुल टाईम BA किंवा BTech झालेलं असणं आवश्यक आहे, तेही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. जर तुम्ही सिव्हिलमध्ये जर तुम्ही BE किंवा BTech केलं असेल तर तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. मित्रांनो, त्याचबरोबर मिनिमम एक्सपिरियन्ससुद्धा आवश्यक आहे. आता तुम्ही तर पाहू शकता मिनिमम एक्सपिरियन्स काय काय लागणार आहे सगळ्या डिटेल्समध्ये तुम्ही पहा. इथं लिहिलं आहे जवळजवळ 19 वर्षांचा तुमचा मिनिमम एक्सपिरियन्स पाहिजे, म्हणजे कमीत कमी अनुभव असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्हचा. जर तुम्ही एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलेलं असेल आणि तुमचा जो पगार 1,20,000 ते 2,80,000 रुपयेपर्यंत जर असेल तर तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. आणि तुमचा दुसरं किंवा याला ऑरसुद्धा आहे, जर CDA कॅन्डिडेट असाल म्हणजेच रेल्वे गव्हर्नमेंटतर्फे जे CDA असतं त्याच्यामध्ये, तर तुमचा इथं वर्किंग पे मॅट्रिक्स पण तुमचा लेवल चांगली असली पाहिजे आणि तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. लेवल 13चं तुमचा पेमेंट पाहिजे, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, तर अशा पद्धतीने ही जागा निघालेली आहे. आणि याच्यासाठी वयाची अट आहे 55 वर्ष. तुम्ही इथं पाहू शकता, म्हणजे 55 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय कधीही करू शकता. मित्रांनो, पुढचं पद आहे जनरल मॅनेजर फायनान्स. E7चं पद आहे. तुम्ही इथं पाहू शकता त्यासाठी निघालेली जागा आहे एक, आणि ती जागा आहे अनरिझर्वसाठी, म्हणजे सगळ्यांसाठी खुली आहे. यासाठी मिळणारं वेतनसुद्धा तुम्ही पाहू शकता 1,20,000 ते 2,80,000 रुपयेपर्यंत तुम्हाला ते वेतन मिळणार आहे. आणि त्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता तुमचं एक तर CA झालेलं पाहिजे किंवा ICAA तुम्ही केलेलं असावं, म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट किंवा ICAA या दोन्हीपैकी जर तुम्ही एक पदवी घेतलेली असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्यासाठी आवश्यक तो अनुभवसुद्धा आवश्यक आहे, जसं की 19 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमचा एक्झिक्युटिव्हचा. आणि दुसरं त्याचबरोबर तुमचा लेवल 13 किंवा लेवल 13A तुमची सॅलरी असली पाहिजे लेवल, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो, यासाठी वयाची अटसुद्धा तुम्ही पाहू शकता 55 वर्षच दिलेली आहे, म्हणजे वयाच्या 95व्या वर्षे जरी तुमचं वय असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, पुढचं पद आहे जनरल मॅनेजर सिस्टमसाठी निघालेली पद आहे. एक पद आहे, हेही सर्वांसाठी खुलं आहे. आणि याचंसुद्धा वेतन श्रेणी सेम आहे 1,20,000 ते 2,80,000 रुपयेपर्यंत. आणि याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता फुल टाईम तुझं BA किंवा BTech झालेलं असणं आवश्यक आहे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. तेही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये असणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी सुद्धा अनुभव तुम्ही पहा 19 वर्ष दिलेला आहे, म्हणजे 19 वर्षात तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्हचा, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि बाकीची गोष्ट म्हणजे वयाची अट तुम्ही पहा 55 वर्ष दिलेली आहे, म्हणजे 55 वर्षे वय असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, पुढचं पद आहे ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड प्लंबिंग. याच्यासाठी निघालेली जागा आहे. एक जागा आहे, सर्वांसाठी खुली आहे. 1,00,000 ते 2,60,000 तुम्हाला इथे वेतन श्रेणी भेटणार आहे. आणि त्यासाठी तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे ती तुम्ही इथं पाहू शकता. तुमची एक तर BE किंवा BTech झालेलं पाहिजे, एक तर इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्याचबरोबर यासाठी जो अनुभव आहे तो इथं पाहू शकता 15 वर्षाचा कमीत कमी अनुभव असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्हचा, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. किंवा CDA कॅन्डिडेट्स, म्हणजेच रेल्वे डिपार्टमेंटमधून जर तुम्ही कॅन्डिडेट असाल CDA तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यामध्ये तुमची जी पे मॅट्रिक्स लेवल आहे ती 13 किंवा 13पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठी वयाची अट आहे 53 वर्ष. वयाच्या 53 वर्षापर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता, म्हणजे तुमचं वय जर 53 वर्ष असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून दुसरं पद निघालेलं आहे इलेक्ट्रिकल आणि अंडरग्राऊंडसाठी. ते पहा तुम्ही, एक पद आहे, सर्वांसाठी खुलं पद आहे. याच्यासाठी वेतन श्रेणी पाहू शकता 1,00,000 ते 2,60,000 रुपयेपर्यंत वेतन श्रेणी आहे. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता तुमचं BE किंवा BTech झालेलं पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये,
तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर काही अनुभवाची सुद्धा आवश्यकता आहे, जसं की 15 वर्ष तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्ह लेवलचा. आणि वयाची अट आहे 53 वर्ष, म्हणजे तुमचं वय 53 वर्षाच्या आतलं असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिल. याच्यासाठी निघालेलं एक पद आहे, सर्वांसाठी खुल्याचं पद आहे, म्हणजे सर्व कोणी अप्लाय करू शकता. आणि त्यासाठी वेतन श्रेणी आहे 1 लाख ते 2,60,000 रुपये. त्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमचे BE किंवा BTech झालेले असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी अनुभव म्हणलं तर तुम्ही इथं पाहू शकता 15 वर्षाचा तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे ॲज अ एक्झिक्युटिव्ह म्हणून. आणि तुमचं वय जे आहे ते 53 वर्षापेक्षा कमी असावं. मित्रांनो, पुढचं पद आहे ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर. एक पद आहे, सर्वांसाठी खुलं पद आहे. त्याची वेतन श्रेणी आहे 1 लाख ते 2,60,000 रुपये. आणि तुमचं BE किंवा BTech झालेलं असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. याच्यासाठी 15 वर्षाचा अनुभवसुद्धा आवश्यक आहे एक्झिक्युटिव्ह लेवलचा. आणि वयाची अट आहे 53 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे जॉईंट जनरल मॅनेजर ॲडमिन. याच्यासाठी एक पद निघालेलं आहे आणि हे पद तुम्ही पाहू शकता सर्वांसाठी खुलं आहे. आणि वेतन श्रेणी आहे 90,000 ते 2,40,000 रुपये पर महिना. याच्यासाठी तुम्ही कोणताही ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय हिअर. आणि त्याचबरोबर तुमचं जे अनुभव आहे तो अनुभव तुम्ही पहा, इथे 14 वर्षाचा तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्हचा. आणि पे लेवल तुमची पाहिजे 90,000 ते 2,40,000 जे तुम्हाला आता भेटणार आहे. आणि तुम्ही जे काम केलं त्याची लेवल पाहिजे 80,000 ते 2,20,000 पर्यंत. तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि वयाची अट आहे 50 वर्षापर्यंत, म्हणजे 50 वर्षाच्या आतील तुमचं वय असेल तर तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. मित्रांनो, पुढचं पद आहे जॉईंट जनरल मॅनेजर IT साठी निघालेलं पद आहे. तुम्ही तर पाहू शकता एक पद आहे, तेही सर्वांसाठी खुलं आहे. आणि यासाठी वेतन श्रेणी पाहू शकता 90,000 ते 2,40,000 रुपये वेतन श्रेणी दिलेली आहे. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता पाहू शकता, BE किंवा BTech झालेलं पाहिजे तुमचं IT इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये जरी केलं असलं तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यासाठी अनुभव पाहिजे 14 वर्षांचा. आणि त्याच्यासाठी वयाची अट आहे 50 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर रोलिंग स्टॉकसाठी. एक पद आहे, सर्वांसाठी खुलं आहे. आणि पे स्केल म्हणजेच वेतन श्रेणी आहे 80,000 ते 2,20,000 रुपये. शैक्षणिक अर्हता पाहिजे BE किंवा BTech तुमचं पाहिजे इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि त्याचबरोबर तुमचं वयाची अट जी आहे ते 48 वर्ष असणं आवश्यक आहे, म्हणजे 48च्या आतमध्ये असायला हवं. अनुभव म्हटलं तर 11 वर्षाचा तरी किमान अनुभव असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्ह लेवलचा, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, पुढचं पद आहे सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्ससाठी एक पद निघालेलं आहे, सर्वांसाठी खुलं आहे. वेतन श्रेणी आहे 80,000 ते 2,20,000 रुपये. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे CA किंवा ICAA झालेलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 वर्षाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्ह लेवलचा. आणि तुम्हाला वयाची अट आहे 48 वर्ष, म्हणजे 48 वर्षापेक्षा कमी वय तुमचं असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिल. याच्यासाठी 4 पदं निघालेली तुम्ही तर पाहू शकता. 4 मधली 3 पदं जी आहेत ती खुल्या वर्गासाठी आहेत, एक पद आहे ते OBCसाठी आहे. याच्यासाठी वेतन श्रेणी आहे 80,000 ते 2,20,000 रुपये. आणि याच्यासाठी तुम्ही तर पाहू शकता शैक्षणिक अर्हता आहे BE किंवा BTech असणं आवश्यक आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं. त्याचबरोबर तुम्हाला अनुभवसुद्धा आवश्यक आहे 11 वर्षाचा, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि त्यासाठी वयाची अट आहे 48 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन. याच्यासाठी एक पद निघालेलं आहे जे की अनरिझर्वसाठी आहे, म्हणजे खुल्या वर्गासाठी आहे. आणि याच्यासाठी वेतन श्रेणी किंवा सॅलरी लेवल तुम्ही पाहू शकता 70,000 ते 2,00,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथं वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता याच्यासाठी BE किंवा BTech असणं आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, इथे 7 वर्षाचा कमीत कमी अनुभव असणं आवश्यक आहे तुमच्याकडे. आणि तुमची वयाची अट आहे 45 वर्ष, म्हणजे 45 वर्षापेक्षा तुमचं वय कमी असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद तुम्ही इथं पाहू शकता डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर रोलिंग स्टॉक. या पदासाठी निघालेली भरती आहे. 2 पद आहेत, त्यातलं एक पद खुल्या वर्गासाठी आहे, एक पद OBCसाठी आहे. वेतन श्रेणी आहे 70,000 ते 2,00,000 रुपये. त्याचबरोबर तुमची शैक्षणिक अर्हता पाहिजे BE किंवा BTech पाहिजे तुमचं इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला 7 वर्षाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्ह लेवलचा. आणि वयाची अट आहे 45 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर अंडरग्राऊंड इलेक्ट्रिकल. याच्यासाठी तुम्ही पाहू शकता एक पद निघालेलं आहे ते की खुल्या वर्गासाठी आहे. त्याचबरोबर वेतन श्रेणी आहे 70,000 ते 2,00,000 रुपये. आणि त्यासाठी तुमची शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता BE किंवा BTech असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधलं, तरच तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर इथं तुमचा 7 वर्षाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्ह लेवलचा. आणि वयाची अट आहे 45 वर्ष. आणि मित्रांनो, पुढचं पद तुम्ही पाहू शकता डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिलसाठी निघालेली 6 पदं आहेत. याच्यातली तुम्ही पाहू शकता खुल्या वर्गासाठी 3 पदं आहेत, OBCसाठी 1 पद आहे.
SCसाठी 1 पद आहे आणि STसाठी 1 पद आहे. अशा पद्धतीने 6 पदांची भरती आहे. वेतन श्रेणी आहे 70,000 ते 2 लाख रुपये आणि यासाठी शैक्षणिक अर्हता आहे बी किंवा BTech असणं आवश्यक आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं. त्याचबरोबर तुम्हाला इथे अनुभवसुद्धा आवश्यक आहे. 7 वर्ष कमीत कमी अनुभव असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्ह लेवलचा आणि त्याचबरोबर वयाची अट आहे 45 वर्ष, म्हणजे 45 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मित्रांनो, डेप्युटी जनरल मॅनेजर आर्किटेक्चरची पदं निघालेलं आहे. एक तुम्ही इथं पाहू शकता खुल्या वर्गासाठी पद आहे त्याची शैक्षणिक अर्हता BTech पाहिजे, बी आर्किटेक्ट पाहिजे, बॅचलर इन आर्किटेक्चर. मित्रांनो, याच्यासाठी वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता 70,000 ते 2 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला ते वेतन श्रेणी भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला कमीत कमी 7 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि वयाची अट आहे 45 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे मॅनेजरचं फायनान्ससाठी निघालेलं पद आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक पद आहे जनरल कॅटेगरीसाठी म्हणजेच ओपनसाठी आणि याच्यासाठी वेतन श्रेणी आहे 60,000 ते 1,80,000 रुपये आणि त्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता तुमचं एक तर CA झालेलं पाहिजे किंवा ICAA झालेलं पाहिजे तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला इथं अनुभव 4 वर्षाचा असणं आवश्यक आहे कमीत कमी एक्झिक्युटिव्हचा आणि वयाची अट आहे 40 वर्ष. 40 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त नसावं. आणि मित्रांनो, पुढचं पद आहे मॅनेजर सिग्नल. याच्यासाठी निघालेलं एक पद आहे तुम्ही इथं पाहू शकता. त्यासाठी वेतन श्रेणी आहे 60,000 ते 1,80,000 रुपये आणि याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे BE किंवा BTech असणं आवश्यक आहे तुमचं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधलं आणि त्याच्यासाठी तुमचा अनुभव जो आहे तो 4 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे एक्झिक्युटिव्ह लेवलचा आणि त्याचबरोबर वयाची अट आहे 40 वर्ष, म्हणजे कमीत कमी 40 वर्ष. आणि मित्रांनो, मॅनेजर टेलिकॉमसाठी निघालेलं पद आहे तुम्ही इथं पाहू शकता. एक पद आहे जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे ओपनसाठी. वेतन श्रेणी आहे 60,000 ते 1,80,000 रुपये. त्यासाठी शैक्षणिक अर्हता पण पाहू शकता BE BTech पाहिजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये. त्यासाठी वयाची अट आहे 40 वर्ष आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे 4 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे मॅनेजर ट्रॅक्शनसाठी एक पद निघालेलं आहे मित्रांनो मॅनेजरसाठी आणि त्यासाठी तुम्ही पाहू शकता वेतन श्रेणी आहे 60,000 ते 1,80,000 रुपये. यासाठी शैक्षणिक अर्हता पाहिजे BE किंवा BTech तुमचं पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं आणि त्याचबरोबर तुम्हाला 4 वर्षाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे आणि वयाची अट आहे 40 वर्ष. तर त्या पद्धतीने तुम्ही इथं पहा आणि अप्लाय करा. मित्रांनो, पुढचं पद आहे असिस्टंट मॅनेजर रोलिंग स्टॉक. याच्यासाठी तुम्ही पाहू शकता 4 पदं निघालेली आहेत. त्याच्यातली 3 पदं जे आहेत ती जनरल कॅटेगरीसाठी आहेत म्हणजेच खुल्या वर्गासाठी आहेत आणि एक पद आहे OBCसाठी आणि याच्यासाठी वेतन श्रेणी आहे 50,000 ते 1,60,000 रुपयेपर्यंत वेतन श्रेणी आहे. मित्रांनो, याच्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता BE किंवा BTech असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधलं तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 5 वर्षाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे सुपरवायझरी लेवलचा आणि 35 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक आहे, म्हणजे 35 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त नसावं. मित्रांनो, पुढचं पद आहे असिस्टंट मॅनेजर ऑपरेशन्स EI साठी एक पद निघालेलं आहे तुम्ही पाहू शकता. सर्वांसाठी खुलं आहे आणि वेतन श्रेणी आहे 50,000 ते 1,60,000 रुपयेपर्यंत. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता पाहिजे BE किंवा BTech तुमचं झालेलं पाहिजे इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला 5 वर्षाचा अनुभवसुद्धा आवश्यक आहे आणि याच्यासाठी वयाची अट आहे 35 वर्ष. 35 वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे असिस्टंट मॅनेजर सेफ्टी ट्रेनिंग आणि कोऑर्डिनेशन यासाठी एक पद निघालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही तर पाहू शकता. त्यासाठी वेतन श्रेणी आहे 50,000 ते 1,60,000 रुपये आणि तुमचा BE किंवा BTech झालेलं पाहिजे इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून. त्याचबरोबर तुम्हाला इथे 5 वर्षाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे आणि वयाची अट आहे 35 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे असिस्टंट मॅनेजर फायनान्स E1चं पद आहे. मित्रांनो, 2 पदं निघालेली आहेत तुम्ही तर पाहू शकता. एक खुल्या वर्गासाठी आणि एक OBCसाठी आहे. त्याचबरोबर वेतन श्रेणी आहे 50,000 ते 1,60,000 रुपये आणि त्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे एक तर CA पाहिजे किंवा ICAA पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव पाहिजे सुपरवायझरी लेवलचा आणि त्याचबरोबर वयाची अट जी आहे ती 35 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. मित्रांनो, असिस्टंट मॅनेजर HR इथं एक पद निघालेलं आहे. सर्वांसाठी खुलं पद आहे. मित्रांनो, यासाठी वेतन श्रेणी आहे 50,000 ते 1,60,000 रुपये आणि याच्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता शैक्षणिक अर्हतामध्ये तुमचं MBA पाहिजे फुल टाईममध्ये HR तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 5 वर्षाचा अनुभवसुद्धा असणं आवश्यक आहे वर्किंगचा पे स्केल लेवलला आणि त्याचबरोबर तुम्ही इथं पाहू शकता 35 वर्षापर्यंत वय तुमचं पाहिजे, म्हणजे 35 वर्षापेक्षा जास्त नसावं. मित्रांनो, पुढचं आणि शेवटचं पद आहे फायर ऑफिसरचं S3चं पद निघालेलं आहे. मित्रांनो, एक पद आहे तुम्ही इथं पाहू शकता जनरल कॅटेगरीसाठी आहे म्हणजे सर्वांसाठी खुलं आहे. त्याचबरोबर याच्यासाठी वेतन श्रेणी आहे 40,000 ते 1,25,000 रुपयेपर्यंत आणि याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे तुम्ही पाहू शकता डिप्लोमा पाहिजे तुमचा फायर इंजिनिअरिंगमधला किंवा नॅशनल फायर
सर्व्हिस कॉलेज नागपूर इथून तुम्ही डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे, किंवा पास द मेंबरशिप एक्झामिनेशन ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग फायर इंजिनिअरिंग जर तुम्ही केलं असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथं पाहू शकता वयाची अटसुद्धा काही दिलेली आहे आणि तुमचं वर्किंग जे आहे याच्या अगोदरचा अनुभव तो कमीत कमी 3 वर्षाचा असणं आवश्यक आहे सुपरवायझर लेवलचा. आणि त्याच्यामध्ये तुमचे जे पे स्केल असेल तो 35,000 ते 1,10,000 रुपयेपर्यंत तुमचं पे स्केल असणं आवश्यक आहे त्यावेळी. त्याचबरोबर तुमची वयाची अट आहे ती 40 वर्ष आहे, म्हणजे 40 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसावं. मित्रांनो, निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर तुम्ही तर पाहू शकता तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल, म्हणजेच तुमची मुलाखत होईल आणि त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होईल आणि त्याच्यानंतर मेडिकल एक्झाम होईल आणि त्याच्यावरती तुमची इथं निवड होऊ शकते. तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं अप्लाय करू शकता. मित्रांनो, तुमची निवड प्रक्रिया अशी होणार आहे. अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. आणि कधीपासून कधी बंद करायचं तुम्ही इथं पाहू शकता. मी अगोदर तुम्हाला सांगितले सुरुवातीलाच 1 मार्च 2022 ते 21 मार्च 2022 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय कधीही करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने निघालेली भरती आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही इथं पहा, तुम्हाला कुठल्या कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, फी किती लागणार आहे, या सगळ्या गोष्टी तर तुम्ही चला आपण फीविषयी बोलूया अगोदर. तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला याच्यासाठी फी लागणार आहे आणि फी आहे 400 रुपये, म्हणजे 300 रुपये फी प्लस प्रोसेसिंग चार्जेस 100 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला 400 रुपये फी लागणार आहे. आणि जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फक्त 100 रुपये फी लागेल, म्हणजे प्रोसेसिंग चार्जेस लागेल. तुम्हाला फी इथं लागणार नाही. ST SC आणि वुमन या तिघांसाठी इथे कोणतीही फी नाही आहे, फक्त 100 रुपये प्रोसेसिंग चार्जेस तुम्हाला भरावे लागणार आहे. आणि त्याचबरोबर इथे ॲड्रेस दिलेला आहे, तिथे 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला सगळ्या ॲप्लिकेशन कॉपीजसुद्धा जमा करायच्या आहेत. ॲड्रेस तुम्ही इथं पाहू शकता, जनरल मॅनेजर HR, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, फर्स्ट फ्लोअर, द ओरियन बिल्डिंग, अर्जुन मानसुखानी मार्ग, अपोजिट ST मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे. या ठिकाणी तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये डॉक्युमेंटसुद्धा जमा करायचे आहेत ॲप्लिकेशन दिल्यानंतर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने निघालेली जाहिरात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो माझ्या चॅनलवर असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात. तर मित्रांनो, माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल, सबस्क्राईब लिहिलेलं आहे, दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन येईल, घंटा येईल, तो दाबून ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.